शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या शुभम ॲग्रो चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर बघू शकता खरोखरच जबरदस्त असा हा कांदा बियाण्याचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट थोडासा उशिरा लागवड केल्यामुळं याला थोडेसे गोंडे जे आहेत तर उशिरा आले होते, त्याच्यामुळं शक्यतो मधमाशीचा याच्यावरती प्रॉब्लेम उशिरा अजून तर गरज आहे. आता हे असे बारीक जे आहे तर याला अजून 15-1 दिवस तरी लागतील फुलण्यासाठी, वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत मधमाशी काय येते की नाही येते आपल्याला लक्षात येईल. याच्यावरती असं जवळपास 50% अजून अशा गुंड्या आहेत आणि त्याच्यानंतर कळेल आपल्याला की याच्यावरती मधमाशी किती प्रमाणात येते आणि किती नाही. आता सध्या तर खूप कमी प्रमाणामध्ये नाईच्या बरोबरच सध्या कांदा बियाण्या बिजवाईमध्ये तर नाईच्या बरोबरीचं आहे मधमाशी. हे बघा किती सुंदर असं फुल आलेलं आहे, पण मधमाशीच नाही. पण याला जर असं हातानं पोलून जर केलं तर होऊ शकता, पण ते शक्य होत नाही, कारण की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये शेतकरी वर्ग ते करणं शक्य नाही आहे. याच्यासाठी आपण जे मागं बोललो होतो की कॉटनचा कपडा घेऊन आणि त्याच्यावरती नाही का आपण त्याला अशा पद्धतीनं घेऊ शकतो, किंवा जो स्पंज येतो प्लास्टर करण्याच्या वेळेस नाही का, जे आपण स्पंज येतो जो बारीक फिनिशिंग देताना, तर त्या स्पंजने सुद्धा जरी आपण केलं तरी चांगलं राहतं. किंवा एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्याला थोडं पट्ट्याने कट करून 1-1, 2-2 बेडने नाही का असं फिरलं तरी सुद्धा नाही का त्याचं पोलन होऊ शकते. तर मित्रांनो, आमची माहिती कशी वाटली, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.